काही गोष्टी अनुभवातूनच जाणवतात आणि त्यांचं शाब्दिक मोल तसं काही नाही. या दिंडीच्या अनुभवाचंही तसंच काहीसं. इथे तो स्वतः सोबतीला आला, भोवताली नाचला, सर्वांसोबत गायला आणि या सगळ्यांप्रमाणेच मलाही त्याचं अस्तित्व आणखीन स्पष्ट जाणवू लागलं. विठुराया सगळ्यांना इतका जवळचा कदाचित यासाठी वाटला कारण त्याच्याकडे पाहणाऱ्या प्रत्येकाने तो जसा दाखवला तो खराच दिसला, तो आपलासा वाटला. संतांनी त्यांच्या अभंगातून तो दाखवला, कुंभाराने त्याच्या मडक्यातून, वारकर्णीने तिच्या ओवीतून, पक्षांनी त्यांच्या किलबिलाटातून, शेतकऱ्यांनी त्यांच्या कष्टातून तो अगदी खराखुरा दाखवला. बरं, मला दिंडीचा वेळ अगदी लहानपणापासूनच आहे. हा माझ्या बालवाडीतला फोटो. पण पंढरपूरच्या वारीचा योग अजून आलेला नाही. पण नशीब थोर आणि जन्म इथला. कारण रत्नागिरीत गेली अनेक वर्ष मारुतीराया आणि छत्रपतींच्या आशीर्वादाने दिंडी सुरू होते आणि आमच्या विठ्ठल मंदिरी विठ्ठलाच्या चरणी अर्पण होते. बरं, उपवासासोबत प्रवास म्हणजे थकवा, पण इथे जराही क्षीण जाणवला नाही. हे रत्नागिरीचं विठ्ठल मंदिरही साधारण 300 वर्षाहून जास्त जुनं आहे. याचा बरेचदा जीर्णोद्धार केला गेलाय आणि या मंदिराच्या आवाराने स्वातंत्र्य लढा सावरकरांसारख्या नेत्याकरवी ऐकला आहे. आता या आवारात आणखीनही बरीच मंदिरं आहेत, तर त्यांच्या दर्शनाचाही जरूर लाभ घ्या. यंदाच्या देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. जमल्यास फॉलो करा. भेटू एखाद्या नव्या जागी. तोपर्यंत रामकृष्ण हरी.